संतांची भूमी अशी पैठणची ओळख आहे। दररोज लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात। यामुळे पैठण सोबतच तालुक्यातील ग्रामीण भागात देखील धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरण कायम असतं। दिवसभर काबाड कष्ट करून सायंकाळी भजन कीर्तनात तालुक्यातील गावागावात ग्रामस्थ तल्लीन होऊन जातात। मृदुंग, टाळ, वीणा, पेटीची साथ लाभली की या हरिनामाला अवीट गोडी प्राप्त होते। त्यामुळे प्रत्येक गावातील भजनी मंडळाला आपले हक्काचे भजन साहित्य असायला हवे अशी भावना खासदार संदीपानजी भुमरे साहेब आणि विलासबापू भुमरे यांची होती। या भावनेला मूर्त स्वरूप देण्याचं त्यांनी ठरवलं। पैठण तालुक्यातील ग्रामीण भागात वारकरी संप्रदायाचा आवाका मोठा आहे हे त्यांनी लक्षात घेतलं। प्रत्येक गावातील प्रत्येक भजनी मंडळाला भजन साहित्य हे मिळायलाच हवं यासाठी भुमरे साहेब आणि विलासबापू स्वतः आग्रही होते। या दृष्टीने त्यांनी तातडीने काम सुरू केले। लाल फितीत न अडकता त्यांनी थेट स्वखर्चातून भजन साहित्य त्या गावांना त्या भजनी मंडळांना देऊ केलं हे विशेष। या कार्याचा सकारात्मक परिणाम पैठण तालुक्यातील ग्रामीण भागात पाहायला मिळाला। भजन साहित्य मिळाल्यामुळे गावागावात नियमितपणे भजन, कीर्तन, हरिनाम सुरू झाले। यामुळे गावागावांमध्ये एकोपा वाढत चालला। त्याचप्रमाणे नव्या पिढीला देखील वारकरी संप्रदायाची ओळख होऊन त्यांच्यामध्ये आध्यात्मिक भावना वाढायला लागली। आज घडीला पैठण तालुक्यातील जवळपास 200 पेक्षा जास्त गावातील भजनी मंडळांना हक्काचं भजन साहित्य देण्यास खासदार संदीपानजी भुमरे साहेब आणि विलासबापू यशस्वी ठरले। यामुळे ग्रामीण भागातील वारकरी माय माऊल्या देखील समाधान व्यक्त करतायत। कीर्तनकार मंडळी, भजन करते आजही वारकरी संप्रदायाचा वारसा ग्रामीण भागात उत्तमरित्या जपतायत। हाच वारसा चिरकाळ टिकला पाहिजे, जपला पाहिजे आणि पुढच्या पिढीकडेही हस्तांतरित झाला पाहिजे यासाठी भुमरे साहेब आणि विलासबापू स्वतः आग्रही आहेत। भजन साहित्य वाचून हे काम अडू नये यासाठी त्यांनी मागेल त्या मंडळाला भजन साहित्य देऊ केलं। पैठण तालुक्यातील भक्ती मार्गातील प्रत्येक जण आजही या कार्यासाठी खासदार संदीपानजी भुमरे साहेब आणि विलासबापू भुमरे यांचे आभार व्यक्त करतायत। विलासबापूंच्या साथीमुळे या आध्यात्मिक कार्यात आपल्याला देखील एक मदत वारकऱ्यांसाठी करता आली अशी प्रामाणिक भावना भुमरे साहेब व्यक्त करतात। वारकरी जनतेचे आशीर्वाद त्यांना निश्चितच लाभतील यात शंका नाही। पांडुरंग हरी। शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, RPI, अखिल भारतीय क्रांती सेना व मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत लोकप्रिय उमेदवार भुमरे विलास संदीपानराव। त्यांचा अनुक्रमांक आहे 2 आणि निशाणी धनुष्यबाण धनुष्यबाण धनुष्यबाण। अनुक्रमांक 2 धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा। मतदान बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर 2024। वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत। लक्षात ठेवा आपली निशाणी धनुष्यबाण।